नमस्कार, मी आज तुम्हाला दोडक्याची पातळ रस्सा भाजी दाखवणार आहे. रस्सा भाजीसाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत. शेंगदाणे, सुकं खोबरं, त्यानंतर तीळ आणि जिरे असं वाटण भाजून घेतलं मी आणि हे वाटण तयार करून घेतले. कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि लसूण मिक्स करून वाटण तयार करून घेतलं. फोडणीसाठी तेल, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कांदा चांगला भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. ज्याचा हिरवटपणा जाईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. त्यानंतर धनेपूड, हळदपूड पाव चमचा मिक्स करून चांगलं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तेल सुटायला लागलं की चवीनुसार मीठ आणि चटणी मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये आपले दोडक्याचे काप घालायचे आहेत आणि याला सगळं कोटिंग व्यवस्थित करून गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे. जेवढी तुम्हाला पातळ रस्सा कन्सिस्टन्सी हवी त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी घालून घ्या. भाजी आपली तयार आहे. खूप सुंदर लागते भाजी. प्लीज सबस्क्राईब.